नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण बघणार आहोत एसिंक्रोनस व्हॅलिडेशन्स. तर मित्रांनो, जसं की तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते, जे काही व्हॅलिडेशन्स आपण लावले होते ते सिंक्रोनस व्हॅलिडेशन्स होते. ठीक आहे. तर आपल्याला आज काय करायचं आहे, आपल्याला एसिंक्रोनस व्हॅलिडेशन्स द्यायचे आहेत. तर एसिंक्रोनस व्हॅलिडेशन्ससाठी जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सर्व्हर साइड जर एखादा आपण व्हॅलिडेशन लिहित असू किंवा सर्व्हर साइडला एखादी मेथड आहे जी की डेटाबेसमध्ये जाऊन बघते की जे काही युजरने इनपुट केलेली व्हॅल्यू आहे ती युनिक आहे का नाही, आणि त्याच्या बेसिसवर ती रिझल्ट जे आहे ते आपल्याला रिटर्न करते. तर त्याच्यासाठी एपीआय असतं, आपल्याला रिअल टाइम सिनारिओमध्ये एपीआयज असतात. एपीआयज जे आहेत व्हॅलिडेट करून आपल्याला रिझल्ट देत असतात. परंतु आपल्याला ती जी यूज केस आहे किंवा तो जो रिक्वायरमेंट आहे ते सिनारिओ पुरतं आपल्याला सध्या आपल्याला मॉक करायचं आहे. ठीक आहे, मॉक करायचं आहे किंवा एक त्या पद्धतीचं इन्व्हायरमेंट आपल्याला फेक इन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे. तर कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण? टायमर लावू शकतो, डिले देऊ शकतो. बरोबर आहे. जसं की एपीआय कडून रिस्पॉन्स येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. तर त्या पद्धतीचा आपण डिले सुद्धा लावू शकतो. तर त्या पद्धतीचं आपण एक एन्व्हायरमेंट क्रिएट करणार आहे आणि एक फंक्शन लिहिणार आहोत आपण. तर जसं की तुम्ही कोडमध्ये जाऊन पाहू शकता की हे जे आहेत हे एक्झाम्पल आहेत सिंक्रोनस व्हॅलिडेशन्सचे. ठीक आहे. तर फॉर्म कंट्रोल ही जी कन्स्ट्रक्टर आहे किंवा ही जी क्लास आहे, या क्लासचं कन्स्ट्रक्टर आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिलं पॅरामीटर जे आहे ते व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर दुसरं पॅरामीटर जे आहे ते व्हॅलिडेशन फंक्शन किंवा व्हॅलिडेशन फंक्शन्सचा अरे आहे. त्याच्यानंतर तिसरं पॅरामीटर जे आहे ते एसिंक व्हॅलिडेटर आहे. एसिंक व्हॅलिडेटर फंक्शन किंवा एसिंक व्हॅलिडेटर फंक्शनचा अरे. ठीक आहे. तर आपण एक काम करूया, कॉमा देऊया, एक फंक्शन देऊया किंवा अरे देऊया, काही चालतं. तर आपण एकच फंक्शन लिहिणार आहोत, तरी सुद्धा तो एक फंक्शन आपण अरेमध्ये दिला तरी चालतो किंवा सिंगल जरी आपण पास केला तरी चालतो. दोन्ही प्रकारे मी दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आपली यूज केस काय आहे, तर आपल्याला ॲक्च्युअली चेक करायचं आहे की जो काही इनपुट युजर आता प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला ईमेलच्या फील्डमध्ये, तर तो इनपुट आपल्याकडे अवेलेबल आहे का नाही. ठीक आहे. तर तो एक्झिस्ट करत असेल तर आपल्याला त्या पद्धतीचा मेसेज जो आहे तो आपल्याला दाखवायचा आहे युजरला. तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 ते 4 प्रकारचे ईमेल आपण घेणार आहोत आणि त्याच्यातूनच एक जो ईमेल आहे आपण ॲड करणार आहोत, की जेणेकरून ती सर्व्हिस जी आहे किंवा आपलं जे व्हॅलिडेटर आहे ते रन झालं पाहिजे आणि प्रॉपर व्हॅलिडेशन जे आहे ईमेलला करता आलं पाहिजे. तर बघूया, आपल्याकडे युटिल्स नावाची एक फाईल आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन लिहायचं आहे. तर आपण एक काम करूया, पहिल्यांदा एक्सपोर्ट करूया त्या फंक्शनला. त्याच्यानंतर एक्सपोर्ट फंक्शन दिल्यानंतर फंक्शनचं नाव आहे युनिक, किंवा आपण एक काम करूया, चेक ईमेल एक्झिस्ट. ठीक आहे. चेक ईमेल एक्झिस्ट या नावाचं आहे फंक्शन. तर याला आपल्याला द्यायचं आहे ए सिंक व्हॅलिडेटर फंक्शन, हा टाईप द्यायचा आहे ॲक्च्युली. ठीक आहे. कारण की आता इथे जर तुम्ही पाहिलं रिक्वायर्ड जो आहे त्याचा जो टाईप आहे, तो टाईप आहे बघू शकता तुम्ही, व्हॅलिडेशन फंक्शन्स ॲक्च्युली. ठीक आहे. तर इकडे जर गेलो आपण, व्हॅलिडेशन फंक्शनचा टाईप आहे याला. तर सेम आहे, ज्यावेळेस आपल्याला एसिंक्रोनस व्हॅलिडेटर क्रिएट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला एसिंक्रोनस व्हॅलिडेशन फंक्शन असं त्याला टाईप द्यावा लागतो. ठीक आहे. कारण की ॲट द एंड आपण फंक्शनच प्रोव्हाइड करतो, एकतर सिंक्रोनस आहे किंवा एसिंक्रोनस आहे. सिंक्रोनसच्या केसमध्ये व्हॅलिडेटर फंक्शन फक्त, आणि एसिंक्रोनसच्या केसमध्ये एसिंक व्हॅलिडेटर फंक्शन असं आपल्याला टाईप द्यावं लागतं. आता ज्यावेळेस आपण इथे याला व्हिजिट करूया या इंटरफेसला, तर ही ॲक्च्युली एक डेफिनेशन आहे. ठीक आहे. तर ही डेफिनेशन आहे, हिला आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे रिटर्न. ठीक आहे. रिटर्न लिहिल्यानंतर इथे एक ॲरो द्यायचा आहे आणि हे झालं फंक्शन ॲक्च्युली आपलं. ठीक आहे. तर आता हे अनोनिमस फंक्शन आहे, याला काही नाव नाही आहे. ठीक आहे. तुम्ही इथे जाऊन पाहू शकता, हे ॲक्च्युली अनोनिमस फंक्शन आहे. तर याला कोणत्या पद्धतीचं नाव नाही आहे, काही नाही आहे. फक्त एक फंक्शन डेफिनेशन आहे आणि त्याच्यानंतर जो काही रिटर्न टाईप आहे त्याचा, तो रिटर्न टाईप आपल्याला दिसतोय. एक तर व्हॅलिडेटर एरर्स किंवा नलचा प्रॉमिस आहे, किंवा मग व्हॅलिडेशन एरर्स किंवा नल्स याचा ऑब्झर्वेबल आहे. त्या दोन्हीपैकी कोणताही एक टाईप आपण घेऊ शकतो. आपल्याला ऑब्झर्वेबल घ्यायचं आहे. तर प्रॉमिस जे आहे आपण इथनं काढून टाकूया.
आता ॲब्स्ट्रॅक्ट कंट्रोलसाठी आपल्याला एरर येतो. ठीक आहे. तर मग आपल्याला हा जो आहे अँग्युलर फॉर्म्समध्ये इम्पोर्ट करावा लागेल. ऑब्झर्वेबल सुद्धा आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं RxJS मधनं आणि व्हॅलिडेशन एरर जे आहेत पुन्हा अँग्युलर फॉर्म्समधनं आपल्याला इम्पोर्ट करायचे. ठीक आहे. तर आता सुरुवातीला एक अरे घेऊया आपल्याकडे कॉन्स्ट ईमेल्स इज इक्वल्स टू एक अरे आहे. ठीक आहे. तर या अरेमध्ये test@test.com हा एक ईमेल आय डी झाला. त्याच्यानंतर पुन्हा आहे test@abc.com हा एक ईमेल आहे. त्याच्यानंतर आहे test@xyz.com. ठीक आहे. तर हे 3 ईमेल आय डी आहेत आपल्याकडे. एक काम करूया, चौथा टाकूया abc@abc@ abc.com असंच करूया. ठीक आहे. तर हे 4 ईमेल आय डीज आहेत आपल्याकडे. तर आपल्याला ॲक्च्युली चेक करायचं आहे की जो काही ईमेल आय डी प्रोव्हाईड केलेला आहे तो याला मॅच होतोय का नाही. ठीक आहे. मॅच होत असेल तर आपल्याला रिटर्न करायचं ट्रू, होत नसेल तर रिटर्न करायचं आहे फॉल्स, फॉल्स किंवा नल. ठीक आहे. तर मग आता सुरुवातीला आपल्याला थोडा डिले द्यायचा आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं API कॉलला डिले असतो. तर एक 600 मिलीसेकंडचा आपण डिले देऊया. एक सेकंड, इथे ॲक्च्युली आपल्याला एक ऑब्झर्वेबल रिटर्न करावं लागेल आधी. ठीक आहे. तर रिटर्न ऑफ. ठीक आहे. तर हे ऑफ जे आहे हे फंक्शन आहे ऑब्झर्वेबल रिटर्न करतं. याला आपण पुन्हा इम्पोर्ट करूया RxJS मधनं. आता कंट्रोल डॉट व्हॅल्यू जे आहे, जे काही कंट्रोल आहे त्याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचा आपल्याला ऑब्झर्वेबल रिटर्न करायचा आहे. ठीक आहे. तर याला आपण देऊया पाईप. आता पाईप जी मेथड आहे ही आपल्याला ॲक्च्युली यूज करता येते प्रत्येक ऑब्झर्वेबलवर, की जेव्हा आपल्याला त्या ऑब्झर्वेबल कंटेंटला इंटरसेप्ट करायचं असेल तर, किंवा तो ऑब्झर्वेबलमध्ये जो काही कंटेंट आहे त्या कंटेंटला आपल्याला किंवा त्या कंटेंटच्या बेसिसवर एखादी फंक्शनॅलिटी आपल्याला ऑपरेशन्स आपल्याला ॲड करायचे असतील तर. जसं तुम्ही पाहू शकता इथे मल्टिपल ऑपरेशन्स आहेत, आपण कॉमा देऊन ॲड करू शकतो. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता ऑपरेशन 1 आहे, त्याच्यानंतर कॉमा आहे, पुन्हा ऑपरेशन 2 आहे, कॉमा आहे. अशा पद्धतीने ऑपरेशन्स आपण मल्टिपल ॲड करू शकतो. तर सुरुवातीला पहिलं ऑपरेशन कोणतं आहे आपलं, आपल्याला डिले द्यायचा आहे. तर एक काम करूया, डिले देऊया 600 मिलीसेकंडचा, पुन्हा कॉमा देऊया. आता आपल्याला यूज करायचं आहे मॅप. तर मॅपमध्ये काय असणार आहे, आता हे जे मॅप आहे हे आपलं मॅप नाही आहे जावास्क्रिप्टचं, हे RxJSचं मॅप आहे. तर हे जे आहे मॅप हे ॲक्च्युली युजफुल असतं ऑब्झर्वेबल्समध्ये. ऑब्झर्वेबल्सला हे ॲक्च्युली मॅप करतं आणि जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट घेऊन रिझल्टच्या बेसिसवर आपण याच्या आतमध्ये फंक्शनॅलिटी टाकू शकतो. जसं आपण नॉर्मल अरेला मॅप लावतो किंवा ऑब्जेक्ट अरेला मॅप लावतो किंवा ऑब्जेक्टला मॅप लावतो, त्याच पद्धतीने इथे जे आहे हे आपण त्या याला ऑब्झर्वेबलला मॅप लावतोय. तर इथे आपल्याला ॲक्च्युली व्हॅल एक येणार आहे. ठीक आहे. तर व्हॅलमध्ये आपल्याला चेक करायचं आहे ॲक्च्युली. ठीक आहे. इथे आपल्याला चेक काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला करायचं रिटर्न ईमेल्स डॉट इन्क्लूड्स जी काही व्हॅल येणार आहे ती. ठीक आहे. तुम्ही बघू शकता कंट्रोल डॉट व्हॅल्यू आहे, तिला आपण आता नॉर्मल जसं आपण मॅप यूज करतो तर मॅपमध्ये आपण हा जो पॅरामीटर आहे कोणत्याही टाईपचा कोणताही नेम देऊ शकतो तिथे. ठीक आहे. तर हे जे आहे कंट्रोल व्हॅल्यू हीच आपण याच कंट्रोल व्हॅल्यूवर आपण मॅप लावतोय. तर त्याच्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे हिला आपण एक अलियास इथे पॅरामीटर नेम दिलेला आहे. ठीक आहे. तर ही जर व्हॅल्यू इन्क्लूड असेल तर आपल्याला एक ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे. त्या ऑब्जेक्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ईमेल एक्झिस्ट म्हणून एक की द्यायची आहे. ईमेल एक्झिस्ट. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती ट्रू द्यायची आणि जर व्हॅल्यू नसेल त्याच्यामध्ये तर आपल्याला नल रिटर्न करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपलं हे जे आहे एसिंक व्हॅलिडेटर आपलं तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जर काही एरर असतील तर आपण काय करू शकतो, कॅच एरर म्हणून एक आहे. ठीक आहे. तर इथे आपण कॅच एरर म्हणून हे सुद्धा एक ऑपरेटर आहे आपल्या याच्यामध्ये मिळतं. एक सेकंड, याला आपण आधी इम्प्लिमेंट करूया. एक कॉलबॅक फंक्शन याला द्यायचं आहे. कॉलबॅक फंक्शन दिल्यानंतर या आता ही जी प्रोसिजर आहे हिला फॉलो करताना जर आपल्याला काही एरर आला तर एरर आल्यानंतर किंवा या ऑपरेशनला
फॉलो करताना काही एरर आला, इम्प्लिमेंट करताना किंवा एक्झिक्यूट करताना, तर ते सर्व ऑपरेशन जे आहे ते या पाईप मेथडचं रन होईल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, ऑफ पुन्हा नल रिटर्न करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता आपण काय केलेलं आहे, एरर हँडलिंग सुद्धा इथे केलेली आहे. एक डिले दिलेला आहे, पहिलं ऑपरेशन आहे डिले. तर कसं असतं, ज्यावेळेस हे जे कंट्रोल डॉट व्हॅल्यू आहे ही जेव्हा ॲज अ ऑब्झर्वेबल म्हणून रिटर्न होत असते या ऑफ पहिल्या ऑफमधनं, तर त्याला आपण ॲक्च्युली हे जे ऑपरेशन्स आहेत का हे पाईप करतोय. ठीक आहे. मल्टिपल ऑपरेशन्स जे आहेत या ऑब्झर्वेबलला पाईप करतोय, जेणेकरून हे जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशन्स झाल्याशिवाय हे जे ऑब्झर्वेबल आहे हे रिटर्न होणार नाही. ठीक आहे. तर त्या केसचं आहे, याच्यामध्ये आपण पहिलं ऑपरेशन दिलेलं आहे डिले, त्याच्यानंतर आहे मॅप. इथे आपण चेक करतोय व्हॅल्यू इन्क्लूड आहे का नाही, असेल तर त्या पद्धतीचा आपण ऑब्जेक्ट रिटर्न करतोय, नसेल तर नल रिटर्न करतोय. आणि जर इन केस याच्यामध्ये जर काही एरर्स आले तर आपण कॅच पण करतोय आणि नलचं जे ऑब्झर्वेबल आहे ऑफ टाईप नल हे आपण रिटर्न करतोय. तर अशा पद्धतीचं आपलं हे चेक ईमेल एक्झिस्ट नावाचं एसिंक व्हॅलिडेटर फंक्शन क्रिएट झालेलं आहे. तर याला आपल्याला कॉपी करून टाइपस्क्रिप्ट फाईलमध्ये युटिल्स फाईलमधनं आपल्याला याला इम्पोर्ट करायला लागेल. ठीक आहे. तर जसं आपण याला इम्पोर्ट केलं तर त्याच पद्धतीने आपण इथे देऊ शकतो. ठीक आहे. चेक ईमेल एक्झिस्ट नावाचं. तर अशा पद्धतीचं याला आपल्याला व्हॅलिडेटर फंक्शन जे आहे ते इथे द्यावं लागतं. ज्यावेळेस आपण इथे दिलं आणि याला सेव्ह केलं, तर आता जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला लक्षात असेल, मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल, तर पेंडिंग नावाची सुद्धा एक स्टेट असते. ठीक आहे. तर पेंडिंग नावाच्या स्टेटमध्ये आपण दाखवू शकतो की एसिंक जे काही एसिंक्रोनस कॉल्स असतात एपीआयचे किंवा व्हॅलिडेटर्स असतात, तर त्यावेळेस आपण जो डिले दिलेला आहे तो डिले म्हणजेच पेंडिंग. ठीक आहे. कारण की काही रिझल्ट आणखी आलेला नाहीये. तर त्या केसमध्ये आपण एक नोटिफिकेशन दाखवू शकतो युजरला. काम करूया, इथे घेऊया एनजी कंटेनर पुन्हा एकदा. ठीक आहे. एनजी कंटेनरला पुन्हा एक एनजी इफ देऊया. युजर फॉर्म ग्रुप डॉट गेट, इथे द्यायचं ईमेल आणि याची स्टेट बघायची आपल्याला. आता पेंडिंग आहे. पेंडिंग जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, एक पॅराग्राफ दाखवायचा आहे चेकिंग म्हणून. ठीक आहे. अशा पद्धतीचं ते पेंडिंग ज्यावेळेस फुलफिल होईल तर त्यावेळेस हे चेकिंग जे आहे हे निघून जाईल आणि जो काही आपला आपण आता इथे दाखवणार आहे मेसेज, तो मेसेज आपला दिसेल. तर आता मेसेज कोणता आहे आपल्याकडे, जसं की तुम्ही युटिल्स मेथडमध्ये जाऊन पाहिलंच असेल, ईमेल एक्झिस्ट म्हणून आहे. तर आता इकडे आपल्याला पाहायचं आहे, जर एररमध्ये ईमेल एक्झिस्ट असेल तर. ठीक आहे. तर बघायचं आहे आता एनजी इफ युजर ग्रुप डॉट गेट ई द्यायची आहे ते ईमेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एरर्स आहे प्रॉपर्टी. त्या एरर्समध्ये आपल्याला पुन्हा ईमेल एक्झिस्ट चेक करायचं आहे. ठीक आहे. ते ईमेल एक्झिस्ट चेक केल्यानंतर जी काही स्ट्रिंग आहे ते स्ट्रिंग आपल्याला इथे दाखवायची. अच्छा, इश्यू काय येतोय आपल्याला आता, अच्छा काहीतरी इथे मिसमॅच झाले. ओके, इथे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. तर इथे काय द्यायचं आहे, आपल्याला एक स्ट्रिंग द्यायची आहे की ईमेल इज फॉर एक्झाम्पल एक्झिस्ट म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपण एरर दिलेला आहे ईमेल एक्झिस्ट. ते सगळं काही आपण ज्यावेळेस सेव्ह करूया आणि इकडे बघूया, तर मी सुरुवातीला तुम्हाला रिक्वायर्ड दाखवतो. तुम्ही पाहू शकता ईमेल इज रिक्वायर्ड आलेला आहे. पुन्हा फॉर्मला रिसेट करतो. टेस्ट, तुम्ही पाहू शकता ईमेल इज नॉट प्रॉपरचं आता सध्या येत आहे @test.com. तुम्ही पाहू शकता जसं मी टाईप करतोय सीच्या नंतर OM, तुम्ही चेकिंग नावाची जी आपली स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग तुम्ही पाहू शकता. आणि ज्यावेळेस मी हा ईमेल आय डी दिला तर ईमेल इज एक्झिस्ट हे अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज आलेला आहे. आता त्या ईमेल आय डीच्या जागी आपण जर दुसरा ईमेल आय डी दिला, फॉर एक्झाम्पल abc@abc, बघूया काय होतंय. आता मी abc@abc पुन्हा लिहितो, ते चेक करते. ठीक आहे. बघू शकता तुम्ही सध्या काहीच नाहीये. डॉट पुन्हा ईमेल
इज नॉट प्रॉपर म्हणून आलेलं आहे. पुन्हा चेक करते, पाहू शकता तुम्ही ईमेल इज एक्झिस्ट. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं आपण एसिंक्रोनस व्हॅलिडेटर आणि एक कसं असतं, आता हे फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल देण्यासाठी मी डिले लावलेला आहे, परंतु ऍक्च्युअल केसमध्ये आहे ना डिले लावायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. सबस्क्राईब करून ठेवलं की आपल्याला रिझल्ट जे असतात ते मिळतात. तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कंपोज आणि कंपोज एसिंग आणि त्याच्यानंतर पॅटर्न म्हणून एक आहे. तर ते म्हणजे काय, ते फंक्शन्स आहेत. ठीक आहे, व्हॅलिडेटर फंक्शन्सच आहेत ते, परंतु ते कशासाठी वापर होतात. तर जसं की आपण आता एसिंक्रोनस पाहिलेलंच आहे. तर आता एक काम करूया, व्हॅलिडेटर्स डॉट कंपोज म्हणून एक मेथड असते. तर तुम्ही इथे बघू शकता की कंपोज मेथड काय करते, मल्टिपल व्हॅलिडेटर्स जे आहेत ती ॲज अ पॅरामीटर घेते आणि एक सिंगल फंक्शन ॲक्च्युअली ती रिटर्न करते. तुम्ही पाहू शकता, अ व्हॅलिडेटर फंक्शन दॅट रिटर्न्स अन एरर मॅप विथ द मर्ज्ड एरर मॅप्स ऑफ व्हॅलिडेटर्स इफ द व्हॅलिडेशन चेक फेल्स. बरोबर आहे. तर ही जी आहे ही ॲक्च्युअली एक, आता याला एक काम करूया आपण, हे मल्टिपल जे आहे ते पास करून बघूया, तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित. तर आता हे मल्टिपल मी जे आहेत पास केलेले आहेत याला कंपोजला. तर आता जर तुम्ही पाहिलं तर हे व्हॅलिडेटर फंक्शन रिटर्न करतं आणि ॲज अ पॅरामीटर काय घेतं, हे मल्टिपल व्हॅलिडेटर्स घेतं. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हॅलिडेटर फंक्शन किंवा नल किंवा अनडिफाईंडचा एरर सॉरी अरे. बरोबर आहे. तर हे व्हॅलिडेटर फंक्शनचा अरे ॲज अ इंटेक म्हणजे ॲज अ पॅरामीटर घेतं आणि आपल्याला फक्त एक सिंगल व्हॅलिडेटर फंक्शन देतं. ठीक आहे. आणि रिटर्न करताना काय करतं, हे एरर मॅप जो आहे, ठीक आहे, प्रत्येक व्हॅलिडेटर फंक्शनचा एरर मॅप हा मर्ज करतो आणि मर्ज करून एक मर्ज्ड एरर मॅपचा ऑब्जेक्ट जो आहे तो रिटर्न करतो. ते जेव्हा एखादा व्हॅलिडेटर जो आहे तो फेल झाल्यानंतर. ठीक आहे. म्हणजेच हे काय करतं, कंबाईन करतं मल्टिपल एरर्स आणि एक ऑब्जेक्ट बनवून ते आपल्याला रिटर्न करतं. त्याच्यानंतर सेम आहे व्हॅलिडेटर्स डॉट कंपोज एसिंग सुद्धा आहे, कंपोज एसिंग आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्ही मल्टिपल जे आहेत तुम्ही एसिंग व्हॅलिडेटर जे आहे तुम्ही पास करू शकता. ठीक आहे. तर मल्टिपल एसिंग व्हॅलिडेटर्स म्हणजेच काय आहे, तर इथे तुम्ही अरे पास करू शकता. आता इथे जर मी पाहिलं याला, तुम्ही पाहू शकता पुन्हा कंपोज एसिंग आहे, व्हॅलिडेटर्स ॲज अ पॅरामीटर आहे, परंतु इथे टाईप जो आहे तो असणार आहे एसिंग व्हॅलिडेटर फंक्शनचा आणि अरे. त्याच्यानंतर हे रिटर्न काय करणार आपल्याला, एसिंग व्हॅलिडेटर फंक्शन रिटर्न करणार. ठीक आहे. आणि सेम आहे, एरर मॅप आहे प्रत्येक व्हॅलिडेटरचा, त्याला तुम्ही मर्ज करून मर्ज एरर ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला रिटर्न करतं. ठीक आहे. जर फेल झालं तर रिटर्न करतं, फेल जर नाही झालं तर नल रिटर्न करतं. ते अशा पद्धतीचे कंपोज आणि कंपोज एसिंक यामध्ये फरक आहे. हे सिंक्रोनससाठी यूज केलं जातं आणि हे एसिंक्रोनससाठी यूज केलं जातं. आणि तुम्ही ऑर्डर लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जेव्हा तुमच्याकडे मल्टिपल व्हॅलिडेटर्स आहेत, सिंक्रोनस पण आहेत आणि एसिंक्रोनस पण आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला एसिंक्रोनस जे आहेत ते तुम्हाला आधी द्यावे लागतात आणि सॉरी, जे सिंक्रोनस जे आहेत ते तुम्हाला आधी द्यावे लागतात आणि एसिंक्रोनस जे आहेत ते तुम्हाला शेवटी द्यावे लागतात. कारण की या फॉर्म कशामुळे मी सांगतोय, या फॉर्म कंट्रोलचे जे पॅरामीटर आहेत तर त्या पॅरामीटरमध्येच तुम्ही पाहू शकता, जे सिंक्रोनस व्हॅलिडेटर आहेत तो पॅरामीटर आधी आहे आणि एसिंक्रोनस व्हॅलिडेटर जे आहे तो पॅरामीटर शेवटी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही एसिंक्रोनस व्हॅलिडेशन्स तुम्हाला द्यायचे असतील तर तुमच्याकडे जर हे सिंक्रोनस व्हॅलिडेटर फंक्शन नसतील तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथे नल द्यावा लागतो त्या पॅरामीटरसाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला एसिंक्रोनस व्हॅलिडेटर जे आहे ते तुम्हाला द्यावे लागतात. समजा फॉर एक्झाम्पल मी कसं म्हणतोय, आता हे जर माझ्याकडे व्हॅलिडेटर नसतील तर मी सिम्पली इथे नल देतो आणि नल दिल्यानंतर हे एसिंक्रोनस व्हॅलिडेटर माझे मी चालू करतो इथनं देणं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता, परंतु हे ऑर्डर जे आहे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे एसिंक्रोनस व्हॅलिडेटर्स नाही देऊ शकणार, तुम्हाला एरर येणार कंपाईल टाइम. तर अशा पद्धतीचं आहे, कंपोज आहे, कंपोज एसिंक आहे. आणि आता ईमेलसाठी एक काम करूया आपण, पॅटर्न जो आहे पॅटर्न व्हॅलिडेटरचा कसा वापर होतो ते सुद्धा पाहूया. तर माझ्याकडे एक पॅटर्न आहे इथे, त्या पॅटर्न मी कॉपी करतो. आता मला काय करायचं आहे, ईमेलच्या ऐवजी मला पॅटर्न जो व्हॅलिडेटर आहे तो यूज करायचा आहे. तर पॅटर्न व्हॅलिडेटरला मला स्ट्रिंग पास करावी लागते. तर स्ट्रिंग
कोणती असते, एक तर नॉर्मल स्ट्रिंग आहे किंवा रेजेक्स एक्सप्रेशन्स असतात. ते रेग्युलर एक्सप्रेशन आहे. तर आपल्याकडे ॲक्च्युअली स्ट्रिंग नाही आहे, तर आपल्याकडे रेग्युलर एक्सप्रेशन आहे जे बॅकस्लॅशने चालू होतं. बॅकस्लॅशने चालू होतं आणि बॅकस्लॅशने एंड होतं. तर मी याला सेव्ह करतो आता आणि हा जो पॅटर्न नावाचं हे फंक्शनचं नाव आहे, हे फंक्शनचं नाव आपल्याला इथे ईमेल जेऐवजी घ्यावं लागेल. तर एरर्समध्ये आता सध्या ईमेल व्हॅलिडेटर फंक्शन आहे का आपलं नाही आहे. तर आपल्याकडे पॅटर्न व्हॅलिडेटर फंक्शन आहे, तर आपण इथे पॅटर्न दिलेलं आहे. मी याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. फॉर्मला रिसेट करू द्या. टेस्ट बरोबर आहे. @test.com केले गेले चेकिंग होणार आणि ईमेल एक्झिस्ट बरोबर आहे. abc@xyz.com हे आपल्याकडे आहे का नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही आपण घेतलेले आहेत. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. एसिंक्रोनस व्हॅलिडेटर्स आहेत. आपण आज पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पॅटर्न व्हॅलिडेटर सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर कंपोज मेथड आहे, कंपोज एसिंग मेथड आहे. तर या 4 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर एसिंक्रोनस व्हॅलिडेटर फंक्शनचा इंटरफेसचा तुम्ही वापर करून एसिंक्रोनस जे व्हॅलिडेटर आहे तुम्ही क्रिएट करू शकता आणि अप्लाय करू शकता युजिंग कंपोज एसिंग करू शकता किंवा मग डायरेक्ट जसं आपण अरे देतो डायरेक्ट तुम्ही अरे पास करू शकता किंवा जर एकच सिंगल असेल सिंगल फंक्शन सुद्धा तुम्ही पास करू शकता. काहीच हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे. कारण की याचे पॅरामीटर्सच आहेत त्या पद्धतीचे. एक तर तुम्ही सिंगल व्हॅलिडेटर फंक्शन पास करू शकता किंवा अरे पास करू शकता. हे आपल्यावर असतं. आपल्या रिक्वायरमेंटनुसार जेवढे व्हॅलिडेटर्स आहेत मल्टिपल असतील तर आपण अरे सुद्धा पास करू शकतो. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.